सर्वांना जय भीम। आज मला 2 शब्द सांगायचे आहे। जेव्हा परभणी जिल्ह्यामध्ये संविधान प्रतीची विटंबना झाली होती तेव्हा आंदोलन झाले होते आणि त्या आंदोलनामध्ये सोमनाथ सूर्यवंशी हे सुद्धा सहभागी झाले होते। तेव्हा त्यांना अटक करण्यात आली होती आणि पोलीस कोठडीमध्ये ठेवण्यात आले। तेव्हा त्यांचा मृत्यू झाला। तेव्हा ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर हे त्यांच्या मृत्यूपासून त्या स्मशानभूमीपर्यंत त्यांच्यासोबत राहिले, त्यांच्यासाठी लढत आहेत। आजही त्यांनी वकीलपत्र घेऊन त्यांच्याबद्दल कोर्टामध्ये युक्तिवाद केला। तर मी म्हणते की कोणी असे दुसरे सहभाग का घेत नाही, फक्त एकच बाळासाहेब आंबेडकर हे सुरुवातीपासून त्यांच्यासोबत दिसत आहेत, त्यांच्या पाठीशी उभे आहेत, त्यांच्या परिवारांना न्याय मिळण्यासाठी झटत आहेत। सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळावा म्हणून ते झटत आहेत। ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर हे एका पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असून सुद्धा ते सोमनाथ सूर्यवंशीसाठी झटत आहेत, त्यांना न्याय मिळाला पाहिजे म्हणून। एकही नेता का पुढाकार घेत नाही आणि का त्यांना न्याय मिळावा म्हणून साथ देत नाही बाळासाहेबांना? म्हणून म्हणते खरं रक्त हे रक्त असते। कालही आंबेडकर होते, आजही आंबेडकर आहेत आणि उद्याही आंबेडकर राहतील। त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या समाजासाठी आपले सर्वस्व वाहिले, झटत राहिले की माझ्या समाजाचं काय होईल, सत्याच्या बाजूने लढत राहिले। तसेच आजही गरिबांचे, वंचितांचे बाळासाहेब आंबेडकर हे वाली होऊन झटत आहेत। म्हणून म्हणते की खरं रक्त हे रक्त असते। हे खरंच आहे खरं, हे खरंच आहे खरं की भीमराव रामजी आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकर नाव हे गाजतय हो जगभर, नाव हे गाजतय हो जगभर। बाबासाहेब आंबेडकर नाव हे गाजतय हो जगभर, नाव हे गाजतय हो जगभर।